हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बांगडा फ्रायची रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी 4 बांगडे घेतलेले आहेत, मीडियम साइजचे, स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया। त्याच्यासाठी मी 2 चमचे तिखट मसाला घेत आहे, लाल तिखट। इथे मी आगरी मसाला घेतला आहे। 2 चमचे घेतला आहे। जसं तुम्हाला तिखट आवडत त्याप्रमाणे तुम्ही तिखट घ्यायचं आहे। इथे मी पाव चमचा हळद घेते, मीठ घेणार आहे चवीप्रमाणे, आणि ह्याच्यामध्ये मी लिंबू टाकणार आहे। तुमच्याकडे जर कोकमचा आगळ असेल ते पण तुम्ही घेऊ शकता। आता माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी लिंबू घेते, लिंबूचा रस। अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। ते आता मी सगळ्या बांगड्यांना लावून घेणार आहे। असं छान प्रकारे आपण आता त्याला मसाला लावून घेतलेला आहे। 15 ते 20 मिनिटं मी मॅरिनेशनला ठेवणार आहे। आता आपण इथे फ्रायसाठी इथे मी रवा घेतलेला आहे, थोडा कच्चा रवा घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकत आहे। त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला पण टाकू शकता, पण मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याला, बांगड्यांना ऑलरेडी मी लावलेला आहे, त्यामुळे मी ह्याच्यात टाकत नाही मसाला। आता आपण एक एक बांगडा आपल्या रव्यामध्ये, ड्राय मिश्रणामध्ये आपण कोट करणार आहोत, आणि तेल गरम करायला ठेवले मी तव्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण एक एक बांगडा फ्राय करून घेणार आहोत। आता आपण पलटी करून घेऊया। छान असा क्रिस्पी आपला बांगडा फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपले बांगडे छान क्रिस्पी झालेले आहेत। 5 ते 10 मिनिटात आपले बांगडे फ्राय होऊन एकदम रेडी होतात, मस्त आणि कुरकुरीत असे, टेस्टला पण खूप छान लागतात। अशा प्रकारे आपले बांगडे आता रेडी झालेले आहेत। आता आपण डिशमध्ये काढून सर्व करूया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।